मोरेश्वर कडे मोरेश्वर मयुरेश्वर. पाऊस आला, थोडा रेनकोट घातला नव्हता तर थोडं ब्रेक घेतला. मिसळ पाव खायची होती हिला, पुण्याची येवले वडेवाल्याकडे मिसळ खायला थांबलो आपण. जेवलो होतो आपण रांजणगावमध्ये. मोबाईल चार्जिंग होता तर चार्जिंगला लावलेला 1 तास. तेवढ्या वेळात आपण जेवून घेतलेलं. भात आणि तेच होतं, त्याच्यामुळे जास्त जेवलो नव्हतं. तिला भूक लागली ती बोलते मिसळ खाणार, मी बोलला वडा खाणार. चला आता वडे आणि मिसळ भजे मागितले. पुढच्या रस्त्याला जाऊया. जोरात सपाटा आला, जोरात फुल. गरमागरम भजे येते आपले, भजे खाऊया. मिसळ आलेली, भजी येईल आता. आपले भजे आलेले, मिसळ पाव आपण नाही सांगितलेली. गरमागरम भजी खाऊया अशा वातावरणात पावसाच्या. चला आपण आलोय मंदिराच्या बॅक साईडला. गाडी लावली आहे, दुर्वा घेऊ निघूया. चलो डायरेक्ट मंदिराच्या पायथ्याशी. पण येताना इकडून येतो, पण यावेळेस गाडीने आपल्याला मागच्या रस्त्याने आणलेलं आहे मंदिराच्या. पुणे हरिद्वार पुणे. काय मयुरेश्वर मंदिर, श्री क्षेत्र मोरगाव. गणपती बाप्पा मोरया. श्री मयुरेश्वर मंदिर. चला मंदिरात जाऊया. सुंदर मंदिर. श्री भूस्वानंदाधीशो मयूरेश्वरो विजयते निजे भूस्वानंदे जड भरत भूया परतरे तुरिया यास्तिरे परमर सुखदे तो निवसरी. मयुरेश्वर मंदिर मोरगाव. अशी वेळेवर बघा त्यांनी मस्त करून ठेवले, एकदम पूर्ण ट्रॅफिक असते तेव्हा. चला मंदिरात जाऊया. दर्शन रांग वस्तू वरतून येते खाली, तर लाईनच नाही. हे बघा ही लाईन लागली बस एवढीच. दर्शन घेऊन टाकावं. मध्ये गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. मयुरेश्वर विघ्न मयूर
नंबर 8 तीनचे फोटो काढण्यास सक्षम आहे. गणपती बाप्पा मोरया. बस आता इथून पुढे व्हिडिओ पण मंदिर भूषण किती सुंदर आहे ना. गणराया गणराया. चला निघूया आता. आपला मयुरेश्वरचं दर्शन एकदम मस्त झालेलं आहे. सुंदर असं दर्शन झालेलं आहे. आता आपण सिद्धटेककडे जाणार आहे. सिद्धटेक सिद्धेश्वर अष्टविनायकमधला 8वा गणपती आपला. सुंदर असे दर्शन, सुंदर असे रूप देवाचे बघण्याचे भाग्य भेटले. धन्यवाद देवा ही यात्रा केलं करवल्याबद्दल. निघूया मोरेश्वर मयुरेश्वर मोरगावचं दर्शन करून मार्केट एरिया थोडं काय तिला पर्स वगैरे बघायचे आहे तिथे घेतल्या. दुसऱ्या वाटायलाच भरपूर घ्यायच्या असतात का काय. बघूया आता मार्केटमध्ये कुठे भेटता. बोर्ड बघून गेलेलो, अमूलचा बोर्ड बघून गेलो, अमूलसाठी आलो तर अमूलच बंद झालं. कसं काय बंद करून गेला काय माहिती. म्हटलं चला अमूलची आईस्क्रीम खाऊ, डेअरी होतं. चला निघालोय आपण सिद्धटेक.
कसले किती गणपती बाप्पा मोरया. मित्रांनो पोचलो आपण सिद्धटेक, श्री सिद्धिविनायक मंदिर सिद्धटेक. चला गाडी पार्किंग करूया आणि मग जाऊया पार्किंग दर्शनासाठी. 8वा गणपती सिद्धटेक सिद्धटेक सिद्धटेक. चला चला मंडळी, चला मित्रांनो सिद्धटेक सिद्धिविनायक गणपतीचे दर्शन करूया. आमच्या मॅडमला तर शॉपिंगच असते. तांबड्याची आता चप्पल घ्यायची बोलते. रसवंतीचा आवाज आहे निस्ता मंदिराच्या इथे. श्री सिद्धिविनायक मंदिर सिद्धटेक. आजीबाजी काय म्हणते आजीबाईचं बरं आहे. हे उंदीर मामा बघा मस्त असं. जय उंदीर मामा तुझे हो. पेरू शेंगा भेंडी आजी तर भाजी विकायला लागली इकडे. सिद्धटेक सिद्धिविनायक गाडी येते का काय. चला मंदिरात जाऊ. परत पेढे घ्यायचे आपल्याला 2-3 किलो. कोण देईल काय माहिती. इथे लास्ट टाइम मी इथून घेतलेले. इथे स्टॉल लावून बसायचा मग. स्टॉल बॉल पण कुठे हे पुढेच आहे वाटते सगळे. पावसामुळे इथे लावत नसेल कोणी आता. सुंदर असं मंदिर आहे. दुर्वाच मेन असतात गणपती राहायला. दुर्वाच मेन लागतात सगळ्या मंदिरात. आपण दुर्वाच चढवल्या. आणि हे फूल जास्वंदीचं फूल आपल्याला घरी पूर्ण मंदिर आहे. सॉरी झाड आहे. ठीक आहे. मार्केट मस्त आहे सुंदर आहे. चला मंदिरात जाऊया. चप्पल काढली ना असं बरं वाटतं. ते पावसामुळे ना त्या चप्पलला माती पण बसते ना म्हणजे ते रस्त्यावर तेवढून. चला गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. चला मंदिर आलं आहे. मंदिरात फोटो अलाउड नाही आहे. फोटो काढण्यास व्हिडिओ काढण्यास सक्त मनाई आहे मध्ये. बाहेरूनच तुम्हाला दाखवतो बस. पूर्व इतिहास फोटो काढून मी त्याचा टाकून देऊ. चला मंदिराकडे जाऊया. गणपती बाप्पा मोरया. गाभारा टीका लावला आपण. निघालोय. चला चलायचं बसायचं. ठीक बसूया इथे. गणराया ऐक गणपती दर्शन झाले आपले सिद्धटेकचे. सिद्धेश्वर सिद्धिविनायक. आता पेढे घ्यायचे आपल्याला. पहिले 2 किलो इथेच बनतात बघा. हे असे पेढे बनतात. खवा हे होते मग त्याच्यात असे गोल गोल करून मोदकाचे पेढे आणि प्रसाद घेतला आपण. चला निघूया. गणपती बाप्पा मोरया. अंधार पडलेला आहे. अजून मॅडमला गुळाचा चहा प्यायचा आहे का मॅडम. गुळाचा चहा. चला गुळाचा चहा दिले बरं का. हा कन्फ्युजन झालेलं. तुम्ही तुम्हाला बोललो मला वाटलं. ठीक आहे चला. चलो बाय बाय.
350 400 मध्ये कन्फ्युजन झालेलं. मी त्यांना म्हटलं 350 द्या 2 किलो. त्यांनी पॅक केले. म्हटलं यार बोलले तुम्ही तर असं झालं. आता 400 ठीक आहे म्हटलं घ्या. 50 रुपये इकडे तिकडे. निघूया आत्ता. आपल्याला नगरला जायचं आहे. नगर अजून दाखवतं 85 किलोमीटर. आता 85 किलोमीटर पोचायला आपल्याला 2 तास तरी मिनिमम लागतील. बघूया केव्हापर्यंत कुठपर्यंत पोचतोय. नाही तर मग मध्येच रस्त्यात थांबून जाऊ, काय विषय नाही. बघा उपसरपंच आमच्या सरपंच उपसरपंच चालू झालेला आहे आता. कांबळे वडेवाला मॅडमला वडापाव खायचा आहे, जम्बो वडापाव. चला बघूया काय भेटते, खाऊया. निघालो होतो आपण नगरकडे, पण अचानक एक मंदिरातच होता तो भेटला. तुला आपल्या रूम आहेत, राहायचं असेल तर चला. रूम दाखवली, चांगली AC रूम आहे. म्हटलं ठीक आहे चला घेऊन टाकू. आपल्या सकाळी असं पण 10 नंतरच काम आहे, तर सकाळी 7-8ला निघलो तरी 10 वाजेपर्यंत आपण नगर पोचून जाऊ. मग 10ला निघूया, थोडा नाश्ता पाणी करूया. परत एकदा मग सकाळी नाही तर सकाळी नाही तर संध्याकाळी परत जाऊ. एकदा दर्शन घेऊन या परत सिद्धटेकचं, आंघोळ वगैरे करून. पहिले दाढी करायला जायचं आहे. बघू दाढीवाला भेटतो का. सिद्धिविनायक मंदिर, श्री क्षेत्र सिद्धटेक. चला मित्रांनो, रूमवर आलो आहे आपण. सिद्धटेकलाच आपण रूम घेतली आहे. चला AC BC थोडी थंडी होते. थंड तर आहेच ऑलरेडी, पण कारण त्यांनी अर्धा तास आधीच, आम्ही नाश्ता वगैरे करायला गेलेलो तर अर्धा तास आधीच त्यांनी चालू करून ठेवलेलं. चला फ्रेश होतो. दाढी करायला जायचा विचार आहे, दाढी कटिंग. बघूया आज फ्रायडे, जाऊया. गुड मॉर्निंग मित्रांनो. काल रात्री दाढी कटिंग करता करता 11 वाजलेले, त्याच्यामुळे मी काय व्हिडिओ बनवला नाही. चार्जिंगलाच लावून सोडून गेलेलो. जेवण तर आधीच करून आलेलो आम्ही. चला तर आत्ता अष्टविनायक आपलं पूर्ण झालेलं आहे. आज काल आपण सिद्धेश्वर इथेच थांबलेलो, सिद्धटेक. आता आपण निघणार आहे. एक नगरच्या साईडला एक काम आहे, तिथून मग नाशिक, आणि नाशिकहून मग घरच्या रस्त्याला. आता रस्त्यात जर काही व्ह्यू आले तर ते तुम्हाला दाखवत मग घरी पोचूया. चला निघूया. गणपती बाप्पा मोरया. रूमला करू चेकआउट. बाय बाय. झालं रेडी मॅडम. निघूया. या साईडला रूम होती आपली वरती, आणि या साईडला मंदिर. बघा हा बोर्ड आहे, नंबर आहे त्याच्यावरती. कोणाला राहायचं असेल इथे आल्यावर सिद्धटेकला त्याचं राहू शकतात. चांगली फॅमिली रूम आहे, फॅमिलीच राहते खाली. चला निघूया. गणपती बाप्पा मोरया. चला गणपती बाप्पाचे एकदा परत दर्शन करून घ्या. श्री सिद्धिविनायक मंदिर सिद्धटेक. गणपती बाप्पा मोरया मोरया मोरया. ड्रॅगन फ्रूट आपल्याकडे काहीतरी 220 रुपये का 250 रुपये किलो बोलत होते. आपल्याला इथे 150 रुपये भेटले. फ्रेश आहे. मेन शेतकऱ्याकडून डायरेक्ट घेतो आपण, आणि फ्रेश आहे. मधले दलाला तर काही भेटत नाही. पेरू पण मध्ये मस्त लाल आहे, गोड आहे. खाऊन बघितला. चला अहमदनगर राहिला अजून 50 किलोमीटर. नाश्ता करायचा आहे, नाश्ता वगैरे करूया. पहिले तर एक पेरू तर खाल्ला सकाळ 2 किलो घेतले आपण. पोरं खातात, बाकी तर काय. 2 किलो घेतले ना. Cobblestones glisten, the city hums low, a
drizzle soft whisper. Where do thoughts go? The saxophone sighs in a soulful lament, a moment of peace that feels heaven sent. Through bookstore windows, the stories unfold. Between dusty pages, the wisdom of old. The jazz dances gently. आता आपण नगरला नाश्ता टाईम. उडुपी स्पेशल चाट मी घेतला आहे. हिने काय घेतलं, मेंदू वडा, अजून वडा सांगितला आहे. छास पिऊ मग पौष्टिक आणि मग निघूया आपल्या कामासाठी. कसं आहे मॅडम? छान आहे. चला आपण पण टेस्ट करूया. चला मग आपलं काम जवळपास झालेलं आहे. थोडं एक अर्धा एक तास 2 तासाचं काम बाकी. 2 तास तरी लागतील कारण ते भरता टाईम लागतो. जेवायला आलो, जेवूया. आणि काय पुलाव, मी तर मला तर राईसच खायची इच्छा. पुलाव मी सांगितले, पुरी भाजी खाऊया. पुलाव आ चुका है, पुलाव स्टार्ट करते फिर आएगा पूरी भाजी भी बोला है. पुलाव फार चांगला होता त्याच्यामुळे परत मागवला आहे. पुरी भाजी आली, टेस्ट करूया. मित्रांनो नगरहून निघतोय. 9 वाजलेत रात्रीची. गाडी आपली फुल पॅक झाली आहे. नगर टू नाशिक. चला आपण जेवायला थांबलो आता. पनीर दाल खिचडी सांगितली आहे, खाऊया. नाशिक नगर रोडवरती सुंदर हॉटेल आहे, श्री स्वामी समर्थ. पल्लवी हॉटेल आहे, पण पहिले इथे बोर्ड होता श्री स्वामी समर्थ. 1-2 वर्ष आधी आम्ही जेव्हा गणपतीसाठी आलेलो इकडे, नगरहून कुछ 40-50 किलोमीटर असेल. चला निघूया. आले तर परत या, भेट द्या या हॉटेलला. चांगलं जेवण आहे, उत्कृष्ट जेवण आहे. 10 वाजलेत. नाशिक पोचता 1 वाजेल. बोईसर पोचता 4-5 वाजतील. बघूया कुठे थांबणं होतं. चाललो तो घराकडे, आलो शिर्डीकडे. साई बाबा की जय हो, जय हो साई बाबा. चाललो तो आपण. इथून दाखवलं असतं 10 किलोमीटर आणि येत आहे मध्ये घुसल्यावर दाखवलं की 27 किलोमीटर. आई शपथ. पण ठीक आहे, साईबाबांनी बोलवलं होतं इथे मुक्कामाला. चला सकाळी दर्शन घेऊया. आता थोडं रूम वगैरे जाऊ, फ्रेश होऊ. सकाळी दर्शन घ्या. द्वारका माई साई बाबा की जय हो. मंदिर दर्शन बंद झालेलं आहे, नाही तर आताच घेतलं असतं आपण. दर्शन आता बंद झालेलं आहे. चला साई बाबा की जय हो, साई बाबा की जय हो. चला मित्रांनो, रूम तर घेतलेली आपण. रूम शिर्डीमध्येच आज मुक्काम आहे आपला. 12:30 वाजलेत रात्रीची. झोप येते खूप. झोपूया. सकाळी 6 वाजता दर्शन चालू होते. 6-6:30ला आपण पहिले दर्शन घेऊ. 7पर्यंत आपल्याला निघायचा प्लॅन आहे बोईसरसाठी. उद्या बोईसरमध्ये एक भाच्याचा बड्डे आहे, त्याच्यासाठी आपल्याला लवकर जायचं आहे. बाकी जर आहे हॉटेलमध्येच आहे बड्डे सेलिब्रेशन, तुम्हाला व्हिडिओमध्ये टाकूनच देईल. चला झोपतो. सकाळी दर्शन करतो, तुम्हालाही करतो साईबाबाचे दर्शन, आणि मग आपण बोईसरसाठी निघूया. निघालो तो घरी जायला. अचानक रस्ता दिसला शिर्डी 10 किलोमीटर, आणि रस्ता थोडा खराब होता. तर वाटलं की चला आराम करू, दर्शन घेऊ आणि आराम पण होऊन जाईल. त्या हिशोबाने मग आपण शिर्डीला 10 किलोमीटरला टर्न घेतला. तर तो 27 मध्ये आल्यावर परत 17 किलोमीटर दाखवला, म्हणजे 27 किलोमीटर होता.
तर तो जो फक्त शिर्डी लिहून ठेवलेला 10 किलोमीटर ते विमानतळ होतं. विमानतळ इथून 15-17 किलोमीटर आहे. मग ते विमानतळ आलं, मग नंतर 17 किलोमीटर परत शिर्डी, असं करून आपण शिर्डीला पोहोचले. रूम घेतली, मंदिराच्या बाहेरून एकदा कलश दर्शन झालेलं आहे. सकाळी सकाळी दर्शन करू आणि तुम्हाला पण करू. चला झोपतो आता. गुड नाईट, भेटूया सकाळी. गुड मॉर्निंग मित्रांनो. काल रात्री आपण शिर्डी येथेच आलेलो. आता शिर्डीच्या दर्शनाला आपण जाणार आहे. सकाळचे 6 वाजलेत. 6ची आरती असते, तर आरती बहुतेक घेण्याचा प्रयत्न करू जर झाली तर दर्शन करूया आणि तुम्हाला पण करूया. कसं ना मी घरी चाललेलो, साईबाबांनी इकडे येऊन आणलं, इकडे थांबवलं, इथे दर्शन, सगळ्या गोष्टी ज्या लिखित असतात त्याच होत असतात. तर मी तर विचारलेलं काल डायरेक्ट भोईसर जाईल. कुठे भोईसर शिर्डीमध्ये थांबवून टाकलं. ठीक आहे, चला निघूया, दर्शन घेऊया, तुम्हाला पण करूया. ते वगैरे चालू झालेली. साई बाबा की जय हो. शिर्डी से जाची लागतील पायो तो साई बाबा की जय हो. घ्या दर्शन घ्यायला आहे. चला, सगळ्या मंदिरांमध्ये आरती चालू आहे. तुम्हाला पण एकदा दर्शन करतो. माझं तर झालेलं दर्शन. आता आपण तुम्हाला एकदा मुख दर्शन करवतो. मंदिराकडे चाललो. चेकिंग झालंय आपलं. परत एकदा इथं मुखदर्शन पण मी मोबाईल घेऊन जात होतो, पण माझ्या वाईफला इथे थांबवून मोबाईल इथेच थांबायला सांगितलेला. मग मी जाऊन दर्शन परत एकदा घेऊन आलो. आरती वगैरे चालू आहे. स्क्रीनवर तुम्हाला दर्शन करू शकतो. ते मी करतो एकदा. साई बाबा की जय हो. बघा आमची मॅडम आली दर्शन करून परत एकदा. चला, सुंदर असं इथून दर्शन होते. दगदगने बगबगने. तर 1 तासात आपलं दर्शन झालेलं आहे. आता आपण निघूया आपल्या मंजिलकडे, घराकडे. साईबाबा की जय हो. साईबाबाने चांगलं दर्शन घडवलं सकाळ सकाळ. तुम्ही पण करून घ्या. साईबाबा मंदिराच्या इथेच आपल्याला पोह्याचा नाश्ता भेटलेला आहे. नाश्ता करूया, मग रस्त्याला लागूया. उपमा कसा आहे? सकाळी सकाळी गरमागरम पोहे, गरमागरम उपमा खाऊया आणि रस्त्याला लागूया. साईबाबा की जय हो. निघतोय आपण साईबाबा मंदिराच्या इथून. 2 व्हीलरचा फायदा आहे. 2 व्हीलर डायरेक्ट इथपर्यंत येते. 4 व्हीलर तिकडेच लावा लागते. चला निघूया. जय साईराम. वाटतच होतं हवा कमी. तर 2 पंक्चर मागच्या टायरात. बरं झालं पुढे नाही गेलो, रिस्क होती. हवा कमीच होत होती. एकदा भरली, परत हवा कमी झाली. म्हटलं चला गाडी आता. साईबाबांनी बरोबर थांबवूनच घेतलं. चला निघूया.